तर का होते माटी की काया बंदे माटी बंदे माटी मिलेगी बंदे माटी मिलेगी का होते श्रीकृष्ण जोपर्यंत या 3.5 आताच्या शरीरात आहे तोपर्यंत सगळ्याची किंमत आहे नाहीतर काय होते माटी की काया बंदे माटी मिलेगी गेला माझ्या चक्रपाणी म्हणजे कोणाला बनल्या जाते भगवान कृष्णाले म्हणतात नाही का गेला माझ्या चक्रपाणी एक वेळ इथून गेला ते तुमच्या नदीवरच्या पाणी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून चक्रपाणी जोपर्यंत आहे अनहद म्हणजे काय होतं जमुनाबाई हा अनहद आणि अनहद देवाने बंसरी कशी वाजवली बजी अनहद की बंसी फुल गया त्रिकुट शिखर का तारा अनहद की बंसी त्रिकुट शिखर का तारा त्रिकुट शिखर का तारा बाजी अनहद की बंसी फूल गया त्रिकुट शिखर का ताला बाजी अनहद की बंसी फूल गया त्रिकुट शिखर का ताला बाजी अनहद की बंसी फूल गया त्रिकुट शिखर का ताला बाजी अनहद की मनमोहना चमकी बानी तो हम शब्द सुनावे 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 जो जो नजर पड़े सृष्टि पर मैं ही हूँ बतलावे कोई धरती पर मैं ही हूँ बतलावे जो जो नजर पड़े सृष्टि पर मैं ही हूँ बतलाए जो नजर पड़ी धरती पर मैं हूँ बतलावे शुक्रिया दास कहे साथी रे 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 निरंजन झूला बजी अनहद की बंसी फूल गया त्रिकुट शिखर का ताला बजी अनहद की बंसी फूल गया त्रिकुट शिखर का ताला अनहद की बंसी फूल गया त्रिकुट शिखर का ताला जय जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय। बजी अनहद की बंसी खुल गया त्रिकुट शिखर का ताला पहा जर त्या त्रिकुट शिखराच्या बजी अनहद की बंसी खुल गया त्रिकुट शिखर का ताला यंदते चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताय। तर पहा कंस नावाचा एक व्यक्ती होता त्याच्या लाडकी बहीण होती जसे तुम्ही आता प्रधानमंत्र्याच्या लाडकी बहिणी झाल्या ना तशीच त्याची एक लाडकी बहीण होती तिचा नाव होता का होती दुर्पका होता का देवका होता देवका नाव होतं तिच्या आणि कंसा हा जसा राक्षस पोटी म्हणा एखाद्या घरी जसा राक्षस घराणा असला तर त्या घरी पोरगी मागायला जातो त्यामुळे आपल्या इकडचे लोक नाही जात तसा त्याही काळात होता म्हणे हा मोठा दुराचारी माणूस आहे याच्या घरी कोण सोयती करल आला घरी आपल्याला उठलून आपल्याच बायकोले ते देण्यात पडून जाय म्हणून त्या घरी मुलगी मागण्याकरिता गेले नव्हते पण त्याचा मित्र कोण होता वासुदेव होता म्हणे दादा माझी एकुलती एक बहीण आहे रे म्हणे हे अशी कुवारी राहून जाईल ते माझ्यावर का म्हणतील म्हणे माझ्या गावातली प्रजा म्हणे याच्याच बहिणीले कोणी लग्न ऐकलं ते म्हणे आपल्या सोबत कोण करणार आहे मग त्या देवकी आणि वासुदेवाचं लग्न लागला पहिलेच्या काळात फोर व्हीलरची व्यवस्था नव्हती आता गाणे म्हणतात त्या आईच्या बैला मसूर त्या जुली त्या बैल पहिले होते मग वर्णन कसे करत त्या आईच्या खाचरीले साबुनाची ताप त्या खाचरी ते अगोदरच्या काळात हे अशी फोर व्हीलर वगैरे व्यवस्था नव्हती त्या काळात घोड्याच्या टांगा चाले का चाले घोड्याच्या टांगा तो जो घोडे चालले त्याला स्वार्थी म्हणत होते म्हणे माझी लाडकी एकुलती एक बहीण आहे रे म्हणे स्वार्थ्यात उठ म्हणे इले गोकुळापर्यंत नेऊन देवाच्या फर्ज कोणाच्या बनते म्हणे माझ्या आता आपल्या इकडे आणतात ना बहिणीले मग गावात भाऊ जाते ना तसं त्याही काळात भावाचाच परता होती मग नेऊन दिल्याच्या नंतर थोडा दूर गेल्याच्या नंतर आकाशवाणी झाली काय झाली आकाशवाणी झाली म्हणे तुझ्या बरं आहे ना बाबा तुझ्या म्हणे एवढ्या हाती खुशीने तू आपल्या या बहिणीला सार करून राहिलास म्हणे तिचा 8वा अवतार तुझ्या का होणार आहे म्हणे काळ होणार आहे म्हणे तर पहा तेव्हा का केला आपल्या त्या कंसाने जो वासुदेवाच्या जवळ खर्च होता अगोदरच्या काळापासून खर्चाची पद्धत आहे आता ते तो जमाना गेला सप्पा सामानच भेटते तो नकलीवाला चाकूमा तो चाकू नकली आहे प्लास्टिकच्या पहिलेच्या काळात बायका चोरायवाला तमाशा होत होता कोणाची कोणी चोरून घे तर इथे 2-2, 3-3 बायका झाल्या नाही का तर आता 3 वाला काम नाही प्रेम करायचं असेल ते एकीच कर म्हणते माझे काही गरज म्हणून तो खर्च राहत होता आणि तोच खर्च उचलून देवकीले मारण्यासाठी कंस हा तयार होऊन गेला होता तेव्हाच मधामध्ये त्या वासुदेवाने हात धरला म्हणे नको मारू रे म्हणे आता तू हिना आपल्या हाताने हिचा कन्यादान केला जर हिला मारशील तर तुला कुंभी पाक नरकामध्ये तुला जागा भेटणार नाही म्हणे पण का म्हणू लागला कंस ना रहेगा बाप और ना बजेगी देवकीचे नाही राहील ते आत्मपुत्र मूर्ती होती म्हणे हिने मारून घेतात पण तेव्हा का झाला म्हणे नाही म्हणे वासुदेव म्हणे जेवढी तुझी संतान होईल मी तुला देईन म्हणे पण हिला मारू नको तर तेव्हा त्या वासुदेव आणि माता देवकीला त्या कारावासामध्ये ठेवला आणि तिथे
एक गेला, दोन गेला, पण कंस हा काही मारतच नव्हता. कंस काय मारत नव्हता का? नाही. त्याने गरज कोणत्याची होती जमनुबाई? आठव्याची. पहा, धानाने जवळीकडे किडा लागे नाही, वांग्याच्या झाडाने जवळीकडे किडा लागे नाही, तो झाड मरत नाही. ते नारद मुनी जरा हुशार होता. नारद मुनी गेला त्या कंसाजवळ, म्हणे या नारद मुनी. कंस म्हणू लागला, बसला, त्याची व्यवस्था वगैरे केलं. आता पहिले चाय होता का कॉफी होती की आई माहित नव्हते म्हणे. आता चाय पाणी देता म्हणे. हो म्हणे. कंसा, तुला कितव्या बाळाची गरज आहे म्हणे? कोणत्या बाळाची? आठव्या. म्हणे ठीक आहे म्हणे. हा फूल आहे म्हणे तुमच्या समोर, तुम्ही सांगून द्या मला. हा फूल आहे, याची पहिली पाकळी येथून जर धरला ते आठवी पाकळी हे येते. कोणती? इकडून. येथून धरला ते आठवी पाकळी ही येते. म्हणे बाका झाला म्हणे, वेळेवर आला दादा, नाही तर माझी फजिती झाली असती. म्हणे आठवा बरोबर आहे. आठवा सामोरून म्हणलं का मधातून म्हणलं का मागे. तेव्हापासून मग मारू लागला. एक गेला, दोन गेले, तीन गेले, चार गेले, 5, 6 आणि 7वा गर्भ कोठी गेला? रोहिणीच्या उदरामध्ये गेला तेथे. आणि तो कोण बनला? बलराम बनला. त्याच्यानंतर 8वा तो गर्भ पोटी समावला. 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 करणे त्या देवाला पोटे बापा, ते करणे त्या देवाला रे पोटे बापा, करणे त्या देवाला पोटी बापा, करणे त्या देवाला पोटी बापा, करणे त्या देवाला पोटे बापा, करणे त्या देवाला रे पोटे बापा, करणे त्या देवाला पोटी बापा, करणे त्या देवाला पोटी बापा. त्याच्यानंतर आपल्या गर्भाची रंचना सुरू झाली. आता ऐकून घ्या. 8वा गर्भ होता म्हणून कंसही भयभीत झाला. 10 पहिरेदारांच्या ठिकाणी त्यांनी 20 पहिरेदार लावले. एका ताल्याच्या ठिकाणी 7 ताले लावले. किती? 7 ताले लावले. आपल्याकडेही पडतात. एका बाईच्या पोटात पिलू असला, पोरगा जर रोवाचा असला तर तिच्या तेज कसा दिसते? म्हणे तू मोठा तेज सूर्यवाणी चमकते हो म्हणे जमनुबाई तुझ्या ते. आता पोराशिवाय काय दुसरा होणार नाही. तर पहा, देवकीच्या तेरा कसा दिसत होता? देवकीचे तेज दिसे सूर्याजैसा. देवकीचे तेज दिसे सूर्याजैसा. ना कंसाचे हृदय जडित ते, कंसाचे हृदय देवा कंसाचे हृदय जडित ते, जडित ते, कंसाचे हृदय जडित. देवकीचे तेज दिसे सूर्या जैसा आणि कंसाचे हृदय जडित ते. देवाचा जन्म कसा झाला? अष्टपरा कृती जाना त्या गोपिका, अष्टभाव देखा गोपाली. अशी मोठी मूर्ती. अरे तुम्ही गेला याच्या तिकडे जावं का? आणि त्या भगवान श्रीकृष्ण अष्टभावामध्ये असे प्रगट झाले. पण माता देवकी रुसू लागली. म्हणे देवा म्हणे सांग म्हणे तुला माझा बाळ कोण म्हणत? आपण बाळ काही म्हणतो, ज्या आईच्या उदरामधून ज्याचा जन्म होते त्याने त्याची माय.
पण देव कसे झाले होते अष्टपराकृती जानाच्या गोपिका अष्टभाव देखा गोपाळे तेव्हा का म्हणे बाळ होई आता वैकुंठीच्या